आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शेतकरी संवाद मेळाव्याला उपस्थित होते। मेळावा संपल्यानंतर शरद पवारांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली। यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवार यांना राखी बांधली। जुळे सोलापूर सैफुल येथील कृष्णा कॉलनी आणि रत्नमंजिरी नगर मोरिया प्रतिष्ठान मंडळाची बैठक मारुती मंगल कार्यालयात पार पडली। या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सव नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकी डोंबाळे तसंच संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब काळे, संस्थेचे सल्लागार बालाजी चौगुले, मार्गदर्शक शांतप्पा कोळी यांच्या दिशा निर्देशानुसार गणेशोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट समोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनास AIMIM पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत AIMIM पक्षातर्फे या साखळी उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। स्वातंत्र्य सैनिक सिद्धरामप्पा फुलारी प्रतिष्ठान संचलित रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र सोलापूर आणि पारंपरिक लाठी खेळ संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात कुमारी सृष्टी धानप्पा बिळीयांगडी हिनं सलग 10 तास 10 मिनिटे 10 सेकंद पारंपरिक लाठी फिरवण्याचा विक्रम केला। प्रारंभी छत्रपती शिवराय सद्गुरू श्रीनिवासजी स्वातंत्र्य सैनिक सिद्धरामप्पा फुलारी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आलं। सकाळी 8:15 वाजता सुरू झालेल्या या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुकमध्ये होणार आहे। या प्रसंगी IEA सोलापूरचे प्रतिनिधी विश्वविक्रमवीर चित्रकार विपुल मिरजकर, संदीप सिंग, रुद्रशक्ती गुरुकुलचे अध्यक्ष योगीनाथ फुलारी, मुख्य प्रशिक्षक विवेक निस्किन, डॉक्टर देवीदास गुरव, प्रशिक्षक तुकाराम भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सालाबाद प्रमाणे यंदाही नागपंचमी निमित्त तेलुगू नाभिक समाजाचं कुलदैवत भगवान श्री चिमटेश्वर महाराज यांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात साजरा झाला। नागपंचमी रोजी या समाजातर्फे भगवान श्री चिमटेश्वर यांचा रथोत्सव पारंपरिक मार्गावरून काढण्याची प्रथा आहे। दरम्यान पद्मशाली समाजाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी श्री चिमटेश्वर महाराजांच्या रथाचं मनोभावे दर्शन घेऊन श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली। शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी जाहीर केलं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांनी अनेक समाजसेवकांना, राजकीय कार्यकर्त्यांना घडवलं। सर्वसामान्यांसाठी शिक्षण संस्था उभारल्या। अनेक मंदिरं, देवस्थानाचे त्यांना आधारस्तंभ मानले जायचे। त्यामुळं त्यांच्या 87व्या जयंतीचं औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या हेतून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीप्रसंगी देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या वाढदिवसाला जाहीर केलेल्या संकल्पाप्रमाणे या वर्षात प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात यावा असं ठरलं। खासदार शरद पवार यांची गाडी
मराठा आंदोलकांनी रोखली। यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली। शरद पवार यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते। शरद पवार सध्या बार्शी दौऱ्यावर आहेत। यावेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर त्यांची गाडी अडवली। आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर पवारांनी मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे असं सांगितलं। त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।